कोण तर चांगलं दिसतंय गड्या. असं वाटतंय देवाला सोडावं काय असं मनात वाटतंय. माझी बायकोचा सल्ला घ्यावा लागेल. अरे अनिता, काय बाय काय हो? अरे माझ्या डोक्यात आली खोंड आपल्याला देवाला सोडायचं हा चाललंय. काय वाटायला पाहिजे लाज बीज थोडीफार. आधी इतकं गोंडी स्वानी येन कुठं देवाला सोडायचं. अरे माझ्या मनात आलं, म्हणलं मला वाटलं ना माझ्या घरचं आहे म्हणलं. हा घरचं आहे ते आपल्याला पाळायचं. आता आपल्याला शेती करायला लागल की. आता शेतीचं नाही ते देवाला सोडायचं डोक्यात आहे. नाही नाही काय पण म्हणायचं नाही अजिबात. इथं शेतीला ठेवलंय मी ती वावरात काम करीन ना तू ती. माझी कोणती गोष्ट ऐकत का नाही? दरवेळेस मला तू हाणून पाडती. बाई आता कोणची गोष्ट ऐकायची राहिली. मागल्या वेळेस म्हणलं शेतीत आपण ऊस लावू, नाही म्हणली कांदा करू. कांद्याचं तसं झालं, आलं का रुपयाचं तरी उत्पन्न? आता कांद्याचं सगळ्यांचं झालंय का आपलं झालंय काय? आणि ऊस लावला असता तर ऊसाचे पैसे नसते झाले का? ऊसाला बी 12 महिन्याचा ऊस नेतात 16 महिन्यांनी पार. त्याला दरवेळेस तू प्रत्येक गोष्ट माझ्या आडवं लागत चलते, आडवत चलते. नाही नाही इकायचं नाही बा. एवढं गोंडी स्वानी आहे ती. आणि काय पण तुमचं आहे काही हा बोला बरं एवढं ऐ, मी देवाला सोडलेलं आहे मी ती देवाला. ए बाबा हे मला शेतीला ठेवायचंय. आणि तुम्ही काय तुम्ही म्हणतो आणलंय काय काही गिराईक? मी नाही आलं, मी देवाला सोडलेलं आहे. तू आणलं काय केलं ही? कोण मी नाही आणलं गिराईक. मग आलंय कुठून? आयला काय लाभार बोलता तुम्ही तुम्ही दोघं आणलं असं बिनावर खोटं बायको बोलू नका. माझी तुझी कुठं गाठ पडली? काही खोटं ना आमच्यात भांडण नको लावू तू. सकाळी भेटली होती मला म्हणजे आमचं खोडी काय म्हणून आलोय मी म्हणजे मी म्हणतो देवाला सोडायचं. गाला बरं हात चल हो पुढं. केवढ्यात बोल निघ पुढं. हा? अरे मला काय अहो, फुकट हे काय न्यायची केलं काय तुम्ही? कशाला आणलं त्याला? मला मी तर नाही वाटलं आणलं. तुम्ही गावात जाऊन हे कुठं ना केलेला दिसतोय. मी गावात आलो देवाला सोडायचं म्हणून. हा देवाला सोडायचं म्हणून हे माणूस घेऊन आला तुम्ही घरी. आणि मग मी तीच याची गावात माझी आलोय ओळख म्हणले सुद्धा नाही. द्यायचंय म्हणजे आम्हाला खोड ओळख नाही मग काय ती मनाने आले काय घरी? खोटं सांगत आहे ते काही बी. काय खोटं सांगत आहे? मला तर तुमच्यावरून डाऊट येतो. तुम्हीच आणलेलं आहे ती गिराईक. आमच्या देतो मी बाजार पेचे तू नाही आमच्या भांडणं लावून देतो काय? अगं बाई तिथून गावातून तर हाय घरी म्हणून जागी गावातून बोलून नाही इथं आल्यावर. लागलं काय? हे कोणत्या गावचं याला ओळखी सुद्धा नाही मी. ए बाबा कोणच्या गावचं आहे? तुम्ही सांगा मावशी मी मनाने येईन का तुमच्या अहो, बायकांनी मला सांगितलं माहिती यांनीच आणलं. तुम्ही खोटं बोलू नका. अरे दलालांची उचली भामटी नजर असती. हा, दलालाची उचली बामठी नजर असते. आम्हाला दुसरं कुठे भेट का नाही ए, निघ बाबा तू. आम्हाला नाही ऐकायचं खोंड. आमच्या भांडण नका. कसं काय नाही का मी मला बोल माझा कामात मला दुसरं बघायचं गोठाला झालं तुमच्यामुळं मला मी देवाला हो, सोडायचं हे सांगितलं. बघा, तुम्ही खरं सांगा. खरंच बोलावलं का नाही? मी नाही बोलवलं त्याला. गपासा तुम्ही. मला माहिती आहे तुम्ही थापा मारित असतात. नाही मी धापा खोटं तुम्ही सांगून 2-5 रुपये सांगता का नाही काही का केवढ्या जा बाजूला पैसे तिकडे ताल गेला आम्हाला मध्ये. बघा बघा आता ए बाबा ह्यांनी सांगितलंय ना तुला? सांगितलंय का नाही? होय. तुला खोटं तुझी का बाई बोलता? गाठ कुठं पडली सांग. सकाळी गावात घेतलं माणूस मला पाराव पाराव तरी आलतो का मी आज? बघा किती बघा खरं सांगा. बरं तुझ्यापासून गेलं कुठे गेलो मी? मंदिरात. हा आणि मंदिरातून कुठं आलोय? घरी तुझ्या कुठं भेटला मला? आणि मग मंदिरा पैसे पार नाही हे तर खोटं तर नाही ना बोल. ए बा, मला खोटं बोलू काय करायचं? आय, आय, घरी येणे. भांडणं लावून द्यायचं काम चाललंय याचं नुसतं. मुर्द्या हा कुशाला आलाय? हाय का विश्वास बघ असं तू विश्वास? अहो पण तुम्हाला पण थोडंफार वाटलं पाहिजे. ही असली कशाला आणता माणसं घरी? पण त्याची माझी ओळख सुद्धा नाही. आता मला ही नको तिथं लपून ठेवावं लागेल. मला इकडे रानावानात जावं लागतं. ते नाही येऊन घेऊन गेला नाही म्हणजे. मी याला देवाला सोडणार. तुझी नाही भांडणं झाली तर अहो सांगतो. शेतीला चांगलंय ती. शेतीला दुसरा अहो, आणायचा. अशी जातीची भेटत नाही दादा नाही आपल्याला. नाही दुसरा आणू एखादा कोण. काय चाललंय? अहो मी म्हणतोय देवाला सोडायचं. काय खोंड. नाही नाही हो, देवाला नाही हे सोडायचं. म्हणजे शेतीसाठी ठेवायचंय. लयच भारी खोंड दिसते रा. मग तुम्ही सांगा बरं देवाला नाव निघेल का नाही? बघा बरं किती जातीवंत आहे. हा एकदम प्युअर गावरान आहे. आणि घरी शेतीला आता राहिली नाही तर कुणाच्या दावणीला अशी अहो चित्रं. तुम्ही सांगा माझ्यावाला नंदी कसं सोडतात? गावरान कसलशी. हो, काय तुमचं देवाला चाललंय? हो. हा तुम्हाला गावाला सोडलंय मग काय? वासरू देवाला सोडायचं काय? एक काम करा ना, हे मला ना खोंड आहे ना शर्यतीसाठी 2 खोंड लागत. म्हणजे आमचं चाललंय देवाला आताच एक व्यापारी हाणून लावलाय आम्ही. अहो बैलगाडी शर्यत आहे ना, मला द्यायचं नाही. बैलगाडी शर्यतीसाठी एक गेलं की एक येतं. एक खोंड आहे माझ्याकडे. हा. आणि डिटेल सेम टू सेम वासरू मला द्यायचं नाही. आवा थांबा. असं करा आता ती तुमच्याकडे खोंड आहे ना तीच आम्हाला ती मला द्या. आम्ही घेतो. कारण आहे ना ही आमच्या जोडीला होईल. आमची इथं जोडी होईल तुमचा चांगला. द्या येतो आम्ही. कुठे आहे तुमचं घर?
मीच येते ना नाही, तुमच्या घरी. नाही नाही, काय होते बैलगाडा शर्यत झाली म्हणजे तुमची असते ती ना. बैलगाडी शर्यत तिकडे घाला पण अहो आम्हाला बैलगाडी शर्यतीपेक्षा शेतीला राहून द्या ना, मी सांभाळते ना, नाही नाही मी कसं लावते आहे? जोड. नाही नाही आता तुमचं कसं चाललंय तुम्ही म्हणता देवाला हा सोडायचं ते म्हणतात घरी लागतं का आम्हाला देवाला सोडलेलं बी चांगलंच आहे तुम्ही सांगा गावरान चित्रात देवाला सोडल्याला चांगलं आहे की नाही चांगलंच आहे तुमचा हेतू बी चांगला आहे आणि तुमचा हेतू चांगला आहे बा घरी घरगुती वासरू कसं ऐकायचं या किंवा पर्याय आला आणि ते आम्हाला इकत त्याचे माहिती नाव नाही गोष्ट नाही कुठं तो ती नाव डोक्यात टोपी हा ते बावड्या का हा हा तुम्ही पाठवलं होता काही नाही 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 मग ती असं धंदा करते मग लय कुठला आम्ही त्याला अहो तो दलाले याची घे जित्रा पण त्याला देईन त्याची घेईन त्याला देईन पण त्याला आमच्या आम्हाला घरी ना- दाखवलं कुणी आम्हाला इकायचं नाही आणि काय नाही यांचं काय आहे नका. ओ तुम्ही या माणसाला हाकलून मी लावता काय का नाही करतो? पहिलं? मी- मला वासरू इकायचं नाही, मला आमच्या इकायचं भांडण नाही नका अजिबात. नाही भांडण नाही माझं काय असतं बैलगाड्या शर्यतीमध्ये मी भाग घेत असतो हा आणि बैलगाड्या शर्यतीत मी नेहमी पहिला नंबर आणतो हा आता माझं काय झालं पहिली जी खोंड होती हा ती झाली जुनी मग आमच्याच वासाला बरं का? का तुमची आता मी नवीन तयार करतोय तर माझ्याकडे काय आहे? नाही नाही, दुसरीकडे तुम्हाला नाही काय कुठं नाही ठीक आहे जमत असलं तर बघा म्हणलं नाही नाही आम्हाला नाही द्यायचं चालतं चालतं ठीक आहे मग पाहतो मी कोणाकडे हा पापा तुमच्या आढळण्यात आलं कुठं असं मग आम्हीच घेतलं नसतं का बरं बरं आढळण्यात आलं तर सांगा मला ते बावड्याची गाडी घ्या तुम्हाला बावड्या दिली गवसून आता ते दलाला वय तो 12 टिकल्याचा तो काय सांगायचं त्याला आता? असं कुठलाय ना हा हा तर तू परत इथे घेणार नाही त्याला बर तरी विचार करून बघा जर तुमचं काय जर ठरलं तर लोकं वाईट नसतात बरं का बाई. हा हा ठरलं तर मला सांगा आपलं खोंड आहे ना घरात बा. हा आता मी तसंच करते बाया, आता घरातच बांधून टाकते. आणि मग काय करू एखादा वार बघून देवाला सोडून देऊ आता परत तुम्ही ते शब्द काढायचा तुला ना, मी सांगितलं माझं किती ऐकावं म्हणलं? लागलं परत शब्द काढायचा तू नाही भांडण देवाला करू सोडायचं. नको मग काय करणार तुम्ही? मी देवाला सोडणार मी घरी ठेवणार आहे, नाही मग मी ऐकून टाकणार मी राहत नसते. हा नको मी राम काय बा? राम भाऊराव दलाल काय शर्यती बैल फिल आहेत का नाही आता तुमच्याकडे आबा? आबा म्हणजे शर्यतीचा नाद खोळा आबाचा आपला नाद करायचं नाही आता जोड आहे काय तुमच्याकडे? अहो नेहमीच असतोय पण काय झाले माझे बैल जोडा जो आहे ना बैल जोडी ती जरा आता वयस्कर झालं आणि मला पाहिजे एक बारीक खोंड माझ्याकडे एक बारीक आहे बारीक खोंड, हा बारीक खोंड एक खाय राव. आहे मी गेलतो हा म्हणजे दाड्या नाही का तो माणूस, हा 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 त्यांची इथे गेलतो. काय बाबा त्याची ती बायकून ती लय बेकार माणसं. ते होय हा, मी मागाय गेलो तर त्यांनी मला हाणायला सुटले राहू ती. म्हणजे हाणायला सुटले म्हणजे मारलंच त्यांनी मला, तसं मी पळून गेलो. हा, तू रट्ट खाण्यासारखंच आहे तुझं काय बराच आहे तू काही करायला बसलाय काय कसं काय करेल? बरं एक काम कर ना मी बी घेतो तिथं पण सारी ती काय येणार ती बाई काय म्हणते मला घरकामाला ठेवायचं शेतीसाठी ती तशी देतच नसतात तुम्हाला सांगतो. आणि तो काय म्हणतो झाडा हम्म. तो म्हणतोय मला देवाला सोडायचं आहे हा तसं म्हणतोय भाऊ तो. पण ती देवाला बी सोडेनात आता ती शेती कामाला कधी जास्त दिवस लागणार हा आणि मला एक 2 वर्षात नवीन यंग जोड तयार करायचा आहे मग त्याची चालत नाही ना शर्यत. हा शर्यत पहिला भाग घ्यायचा म्हणलं काय जोक आहे काय तिथं आणि तुम्ही ती तसली जोड असली की तुम्ही नंबरच काढणार. हा नेहमी तुमचा नंबर कायमचा हा. घेणार शर्यतीत. मग ती तेवढं बघा ना, तेवढं खोंड जर देत असले बघा ना आता परत लावायचं का मार खाल त्याची इथं मला? मग तुम्हाला सांगतो ना ती एवढ्या जमल का ते जमायचं म्हण तेवढ्याला पण दिलं पाहिजेत ना ती. घेता कोणाचा काहीतरी करा ना का काहीतरी आयडिया करा मला तेवढ्याला द्या आयडिया मी तुम्हाला सांगतो. हा ते आपल्याला तसं काही येणार नाही. ती तुम्ही काही आयडिया करायची पण तुम्ही मला आणून दे नाही नाही तो मला माझ्या संग यावं लागणार, आपण दोघं लागणार. नाही नाही मी नाही येणार मग मी एकटाच. हा माझी प्रतिष्ठा काय म्हणजे बैलगाडा शर्यत मी किलोनी सोनं उधाळतात लोक हा शर्यतीला किती सोनं मिळतंय आणि मी चोरी करत बसू का तू काय करायचं ते करायचं पण मला 2 पैसे जास्त दे आता पण पहिले मला आणून द्यायचं ती गोर मला तर लय बी वाटतं बा पहिलेच लय हाणलंय त्यांनी मला. बघितलं फेगितलं तर काय करायचं? अरे तुला का मार खायची सवय नाही तुझं अंग सगळं मार खायचंच आहे. मग तुम्ही म्हणता तसं करू का मग? हा ठरलं हा बराबर करतो त्याचं डाव. हा. अशी नाही येत ना हा. असं
काय व्हायचं असेल तसं होईल. काय व्हायचं ते होईल, पण मला ते ते खोंड आणूनच द्यायचं. तुमच्या घरी पोहोच करतो मी, हा बिलकुल काय काळजी हा. नका करू. पण त्यांचं काय हो तिकडे एवढं द्यावं लागत. ये जा मला का ती खोंड एवढूच तू अशी थप्पी मागतोय. अरे काय त्याला काय जोडी लागतो ना तुमच्या खोंडाला. हा लागतोय मला पसंत झाला. मग काहीतरी हिशोबात नीट बोलच की जरा. झालं मला सुखासुखी एवढं. काय ना हा म्हणजे तुम्हाला लयच नडून बघायला लागला रे. नडायला नाही. बरं जा. बरं ह्याच्यात ही हा चालतं चालतं ये. हे हा गंड्या ना. हो हा, चालतं परत बोलायचं चालतं नाही. चालतं लवकर घेऊन बर आणि घरपोच कर बरं का. घर पाहून हा चालतं. अरे खोंड अनिता, ए अनिता, अरे खोंड कुठे गेलं आपलं? काय अगं बाय बांधलं होतं की मी आताच पाजून गायला. मग कुणा सुटलं काय? अगं बाया कोणी नेलं का काय? मला तर संशय आहे, तुम्ही ती सकाळी आलता का नाही माणूस घेऊन त्याला तुम्ही इकला असणार आहे. आता तुला समज मी कुठं होतो? रानातून कुठं आलो? खोटं बोलू नका बर का. अरे नाही ऐकलं मी. मला काय माहित नाही. मला पहिले ती खोंड आणून मी द्या. ऐकायचं नाव का घेत नव्हतं. मला देवाला सोडायचं म्हणून ऐकायचं नाव. चल बरं आता रानात बघू आधी. चला बरं बघून येऊ आपण. हा, चला, चल. इकडून जाऊ चला. हा चल. बया कसं नाही खोंड होतं माझं. कोणी नेलं बया. चला, चला, लवकर. पळा की लवकर. झाडाला बंद झाडाला बंद झाडाला बंद. हा, बंद. हायला. केलं की नाही काम तुमचं? एकच नंबर काम केलं राव. पण याचा भोवट नाही झाला पाहिजे. नाही बोबाट काय होत बोबाट होऊ शकत नाही. नाही तर पहिलाच मार खालाय. ती बारी नको माझ्यावर. नाही नाही ती आपलं पाठवून काढा बरं. त्याने देतो तुम्हाला. एवढं काम फक्त केलं म्हणलं पण त्याची का होती पैशाला काय लागतंय. तिथं कोणी यायची आत म्हणा. चेक देऊ तुम्हाला. चेक नाही ते तसलं नाही. चेक ती नाही जमत राहा. मग पैसे मला रोख बरं. का नाही तो रोख? पैसे हा. दीडशे. आपला नाद नाही करायचा. पण 150 कमी दिलं. अहो दे तर अरे नंबर मारला ना स्वानच्या अंगठीच करतो तुम्हाला. तुम्ही काय बेता राव. सोने हे काय? आबा आबा म्हणतात आपल्याला. आता ह्यो नंबर मारायचा तो मी जिथं राहिलो पाहिजे ना. अरे तुला काय रोग आलाय. हा? अरे ते बी नंबर मारणार तुला सोन्याच्या अंगठीच करणार. त्याला कम से कम 2-4 वर्ष लागायचे. माझ्या लय मनात भरलं होतं. बरोबर का? हे, आणि तू काम लय भारी केलं. का मग आपण एकदा डोक्यात घेतलं ना. हा, हा. मग असं नाही तर असं हा हा चालतंय, आपल्या चालतंय. डोक्यात तसं. हा. हो का बाया. अरे, 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 हो वासरू बाया इकडे माझं बघ. वासरू. बया अय. अयो करमत नव्हतं. अरे अरे इकडे बघ तू इकडे बघ. अय, अगो. अग इकडे बघ. हो 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 आणू नका नाही तर तोंड बघू द्या मला. काय झालं. वासरू अहो, इथं कसं काय माझं आलं? वासरू चोरून घेऊन आलाय. कोण मी? हा कोणी आणलंय? कोण म्हणतं? हा? कोण म्हणतं मी आणलाय? तू आला नव्हता का काल सकाळी काय बघायला? तुम्ही हा? बघा मग तुम्ही तू आता इथं कसं काय? या त्यांच्याकडे आबाकडे आणि पैसे कशाच घेत होता? का घ्यायचे पैसे? आणि तिथून पाहिली. अरे बाबा मला वाटलं त्यांनी तुमच्याकडे विकत आणलं काय नू. अहो इकत कशाचं आहे? आणि आमच्या अहो आम्ही दाराचं वासरू सोडून भाऊ आणलंय भाऊ का खडा तू? अख्ख्या रानाला एडा मारलाय. मला म्हणलं विकत आणलंय. मग बघा ना किती खोटं पडेल इकडे. त्याला चांगलं हाणून मूड गेला. आणि तुम्ही तरी कसं काय चोरीचं वासरू? तुमचा केस करू आम्ही. हे पहा हा. मी तुमच्याकडे आलो तरी सर हा. मागायला बरोबर. तुम्ही दिलं का मला नाही. ऐकून घ्या. हा आता त्याच्यानंतर त्याची माझी गाठ पडली. हा. ते काय म्हणला की कुठं जात्या ती विकणारच आहेत आज ना उद्या.
पण आम्हाला ऐकायचं नव्हतं ना. ऐकून घ्या ते म्हणला इकणारच आहे आज ना उद्या त्यांनी इकलं की मी घेऊन येतो. अहो पण आम्हाला ऐकायचं नाही सांगितलं होतं की. अहो, मग आता मला काय माहिती ते म्हणला मी इकत नाही आणलं. नाही नाही चोरी करण्यापेक्षा चोरीचा माल घेणं जास्त हे असतो. नाही नाही ह्या बघ, मला म्हणला तो की मी इकत आणलंय म्हणून. हा आणि मी म्हणलो असतो मग की हे केलंय म्हणून काय नाही. अहो इकत कशाचं पण तुमचा चोरून विचारपूस आणायची. करण्याचं काम होतं की नाही. अहो, मग त्याला विचारलं ना बाबा चोरीचं आहे हा. का तेव्हा नाही ना मी इकत आणलंय. तोंड का बांधलं होतं तरी कोणी त्यांनी. आता त्याने तोंड का बांधलं डोळं का झाकलं चष्मा का अहो लावला? त्याने आता त्याला हाणून लावला होता की आम्ही घरून त्याला ते झोपण्याचेच लायक आहे. घरून हाणून लावला होता त्याला. याला यो भामठेगिरीच करतो. पण तुम्ही चोरीचं आमचं वासरू घेतलंच कसं. नाही नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे पण त्यांनी हे पहा, त्यांनी मला आणून दिलं मी घेतलं. बरं तुम्ही आमच्या घरी आलते आम्ही काय सांगितलं तुम्हाला आम्हाला विकायचं नाही. मग बरोबर आहे मी कुठे तुम्ही म्हणते नाही विकायचं मी आलो परत. पण तो काय म्हणला हा. की त्यांनी विकायचं ठरवलंय आणि ते मी आणले बघ. बरं इथून पुढे आता विचार करून विचारपूर्वक घेत जा. ते घे आपलं तुमचं वासरू. तुमचं वासरू घेऊन जा त्या भामट्याकडून आता मला पैसे घ्यावे लागतील. हा पण इथून पुढे विचार करा माल घेत आणि कधी बी. नाही नाही हे चला पहा, हो. चला बरं का काही चुकलं असलं तर माफ करा. चुकलं नाही लय मोठी चूक झाली तुमच्याबरोबर मान्य केली नाही आता. पण मी आपलं एकर घेतलं आणि मी तुम्हाला त्याची सांगितलं होतं मला पसंत पडलंय तुम्हाला ऐकायचं असलं तर मी घेतो. नीट जीव लावा त्याला. मग आमचं जीव आहे म्हणून आम्ही इतक्याला भेटत आलो. चालतं, ओके. चला आणलं होतं इकडून तिकडून नाही जमून दिला भाऊ. माग काढीत आलाच शेतकरी माग काढायला शेतकरी माणसं लय